वेलकम टू ऑल ऑफ स्टुडंट. चॅप्टर नंबर 2, नॅचरल रिसोर्स एअर वॉटर अँड लँड याला सुरुवात केली ती त्यामधलं आपण वॉटरचं कंटेंट बघत होतो. आपल्या पृथ्वी तलावर 97% मध्ये काय आहे, अक्वार सी आहे. त्यानंतर 2.7 हे प्युरिफाईड वॉटर आहे. ठीक आहे. नंतर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग फ्रेश वॉटर हे 2.7% मध्ये आहे. असे टोटल 100% आपल्या अर्थवर वॉटर अवेलेबल आहे. आता आपण पाहणार आहोत पोल्युशन ऑफ वॉटर्स. वॉटरचं पोल्युशन कसं होतं किंवा त्यात काय मिक्सिंग केलं येतं. तर डू डॉट अदर द लिव्हिंग थिंग्स यूज द वॉटर लाईक वी डू. सो ऑब्झर्व अँड डिस्कस. हे पिक्चरला ऑब्झर्व करायचे आणि त्यावर डिस्कस करायचे. फॉर विच द पर्पजेस इन वॉटर बिंग दिस यूज. पाण्याचा वापर कोणत्या कोणत्या कारणासाठी केला जात असतो. तर वॉशिंग, ड्रिंकिंग, फार्मिंग, इंडस्ट्रियल्स, व्हेरियस टाइप्स युजेस इन दिस वॉटर इन अर्थ. पृथ्वी तलावर राहून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाणी वापरतो. जसं पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, कारखान्यांसाठी, शेतीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपण वॉटर यूज करत असतो. डू अदर लिव्हिंग थिंग्स आर द वॉटर लाईक वी डू. तर इतर पशु पक्षी वरील पाण्याचा वापर करतात का? यस. इतर पक्षी देखील छोटे छोटे आपल्या आंघोळीसाठी किंवा पिण्यासाठी देखील पाण्याचा उपयोग करत असतात. म्हणजेच पृथ्वी तलावर प्रत्येक वस्तूसाठी, प्रत्येक सजीवासाठी पाणी हे इम्पॉर्टंट आहे. वी यूज द वॉटर इन लार्ज quantities. We have the learned that water on this earth is the regulated through the water cycles. आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो. पृथ्वीवरील पाण्याचे नियमन जलचक्राद्वारे होत असतं. हिवाळ्यानंतर उन्हाळा, उन्हाळ्यानंतर पावसाळा येत असतो आणि पावसाळ्यामध्ये जे काही क्रिया होतात, नैसर्गिक क्रिया होतात, म्हणजे समुद्राची वाफ होते, वाफेतून ढग बनतात आणि ढग हे पाण्याच्या स्वरूपात पावसाळ्यात पडत असतात की पाऊस येत असतो. अशी ही जलचक्र असतात, त्याला वॉटर सायकल म्हणतात. द वॉटर वेपर्स फ्रॉम बाय द ओशियन्स इन दिस मेन सोर्स ऑफ वॉटर इन दिस वॉटर सायकल्स. मग या जलचक्राचं बाष्प पुरवण्याचे मोठे काम महासागर करत असतो, म्हणजे ओशियन सागर, समुद्र करत असतात. इट गेट्स द कन्व्हर्टेड इन टू द रेन, क्रिएट द फ्रेश वॉटर सोर्स ऑन अर्थ. ते काय करतात तर महासागरातून आपल्याला ते वाफ होऊन ढग तयार होतात, त्यापासून पाऊस पडून जमिनीवर गोड्या पाण्याचे स्रोत किंवा विहिरी भरतात, तलाव भरतात, ज्यातून आपण सहज पाणी पिऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे समुद्र हा पाण्याचा नवीन सोर्स आपल्याला देत असतो. त्यामुळे ढग बनतात, पाण्याची वाफ होते, आकाशात ढग बनतात आणि पाणी पडायला सुरुवात होत असते. ठीक आहे. वी गेट द वॉटर फ्रॉम द नॅचरल सोर्स सच ॲज द स्ट्रीम्स, रिव्हर्स, पॉन्ड, स्प्रिंग अँड द लॅक्स. पाणी मिळवण्यासाठी ओढे, नदी, छोटी तळे, झरे, सरोवरे हे जमिनीत नैसर्गिक सोर्स आहेत. हे लक्षात घ्यायचे विद्यार्थ्यांनो. वी गेट द वॉटर फ्रॉम द नॅचरल रिसोर्स सच ॲज द स्ट्रीम, रिव्हर, पॉन्ड, स्प्रिंग अँड लॅक्स. द ऑल्सो विल्स द borewells to the live groundwater. A part of this, the man has also the constructed bond and dams of this various size on the rivers. मग छोटी नदी, तळी, झरे आणि सरोवरे हे जमिनीतली पाणीचे नैसर्गिक स्रोत आहे, ते लक्षात घ्यायचे. त्याशिवाय मानव काय करतो, कुंपण नलिका किंवा विहिरी खोदून काढतो किंवा भूगर्भातील पाण्याचा उपसा करत असतो. मग ते बोरवेल असेल, ट्यूबवेल असेल, या माध्यमाने ते पाणी जमिनीतून बाहेर काढत असतात. यासोबतच मानवाने नद्यांवर बांधारे बांधलेले, त्याला आपण केटीवेर म्हणत असतो, किंवा लहान छोटी मोठी धरणे देखील बांधलेली आहेत, ज्यातून आपण पाणी हे वापरू शकतो, साठवू शकतो, जमिनीत जिरवू शकतो. अधिक पाणी आपण स्टोअर केलं जमिनीत तर त्याचा उपयोग पुढे भविष्यात आपल्याला होत असतो. ठीक आहे. म्हणून भरपूर डॅम, भरपूर पाणी आपण साचवलं पाहिजे, जमिनीत पुरवलं पाहिजे, तरच पाण्याची लेवल ही वाढू शकते. ठीक आहे. लक्षात घ्यायचं पण की आपल्या पाण्याचे नैसर्गिक सोर्स कोणते आहेत, तर स्ट्रीम, रिव्हर्स, पॉन्ड, स्प्रिंग अँड लॅक्स हे नॅचरल रिसोर्स ऑफ दिस वॉटर, पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. ठीक आहे. ड्यू टू द अनकंट्रोल्ड यूज ऑफ वॉटर फॉर अँड द इन्क्रीजिंग द पॉप्युलेशन, इंडस्ट्री अँड द फार्मिंग. वाढती लोकसंख्या, उद्योग, शेती यासाठी पाण्याचा निर्बंध वापर केला होत असल्याचे आता हे पाणी कमी पडू लागले. खूप मोठी इंडस्ट्री असेल तर त्या ठिकाणी देखील पाण्याचा वापर होत असतो, तर पाण्याची गरज असते.
आपली लोकसंख्या वाढत आहे, त्यांना देखील पाण्याची गरज भासत आहे. फार्मिंग शेतीसाठी देखील पाण्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत असतो. ठीक आहे. इट इज द नाव इन द शॉर्ट सप्लाय वॉटर द सिक्युरिटी हॅज द बिकम अ सिरियस प्रॉब्लेम. म्हणजेच हे पाणी कमी पडायला लागलंय, त्यामुळे पाणी टंचाई ही गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. जर आपण वेळीच पाणी वाचवलं नाही तर पाण्याचा प्रॉब्लेम हा खूप मोठा इश्यू होऊ शकतो. म्हणून पाणी हे कुठल्या फॅक्टरी इंडस्ट्रीमध्ये तयार होत नाही. फक्त इंडस्ट्रीला, फार्मिंगला किंवा पॉप्युलेशन ड्रिंकिंगला पाणी लागत असतं, पण पाणी कुठंच क्रिएट होत नाही. हे नॅचरली प्रोसेसने तयार होऊन आपल्याला मिळत असतं. म्हणून पाण्याचा वापर काटकसरीने करा. त्याचे सर्वात जास्त पाणी अडवा, पाणी जिरवून टाका, जिरवण्याचा प्रयत्न करा. तरी छोटे छोटे सोस खड्डे खोदा, त्यातून पाणी वाचवलं तर पाण्याचे लेवल वाढून आपल्याला जमिनीत पाणी मुरवता येतो आणि भविष्यात त्या पाण्याचा उपयोग आपण ट्यूबवेल, विहिरीसाठी तिथून काढू शकतो. ठीक आहे. लँड इज सी इन दिस फ्रॉम द स्टोन्स, सॉइल्स, बिग स्टॉक. आपला पुढचा पॉईंट आहे आता लँड म्हणजे जमीन. आता आपण वॉटर बद्दल माहिती घेतली, आपण आता लँड म्हणजे जमिनीबद्दल घेऊया. असे तुमच्या लक्षात येईल की जमीन आपल्याला दगड, माती, धोंडे दगड या स्वरूपात दिसते की नाही. इट इज नॉट द फ्लॅट एव्हरीवेअर, इट इज द हिल्स इन द सम प्लेसेस अँड फ्लॅट इन अदर्स. मग ही सर्वत्र सपाट नसते, तर जमीन कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा रूपात आपल्याला पाहायला मिळते. ऑल द ट्रॅडिशनल ॲनिमल्स इन्क्लूड द मॅन लिव्ह ऑन दिस लँड. मग मानवासह इतर भूचर प्राणी या जमिनीवर राहतात. भूचर म्हणजेच काय, वाघ, सिंह, हत्ती, घोडा, कासव, जे काही प्राणी आपण पाहिलेले आहेत ते मानवासह या पृथ्वी तलावर राहत असतात. मग काही पाण्यात राहतात, काही जमिनीवर राहतात, काही आकाशात उडतात पक्षींसारखे. ठीक आहे. सम ट्रॅडिशनल विंग ब्रून्स इन द ग्राउंड ऑफ द सेटल. दिस मीन दॅट दे यूज ऑफ लँड फॉर द फुलफिल देअर द नीड्स. ठीक आहे. मग काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीत बीड करून राहतात. मग याचा अर्थ जमिनीचा वापर ते आपल्या राहण्यासाठी, गरज पूर्ण करण्यासाठी करत असतात. ठीक आहे. म्हणजेच काही प्राणी हे जसं उंदीर आहे, साप आहे, स्नॅक आहे, माऊस आहे, ते काय करतात, जमिनीत बीड करतात. मग बीड करतात म्हणजे याचा अर्थ काय, ते जमिनीचा वापर आपल्या हाऊसिंगसाठी करत असतात. ठीक आहे. म्हणजेच ते जमिनीचा वापर करतात. ठीक आहे. वी ऑल्सो यूज द लँड ऑफ द फार्मिंग अँड द बिल्डिंग हाऊस अँड दिस रोड्स. तसं आपणही जमिनीवर शेती करत असतो, वापर शेतीसाठी करत असतो, निवारा करत असतो म्हणजे राहत असतो, घरं बांधत असतो, रस्ते आपण जमिनीवर बांधत असतात. यासाठी आपण जमिनीचा वापर करतो. मग जमिनीवर आपण प्रत्येक ठिकाणी उपयोग करत आहोत. ठीक आहे. वी मेक ऑल्सो द प्लांट्स अँड ॲनिमल्स इन दिस फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन लँड. द मिनरल्स, क्रूड्स, ऑइल्स अँड नॅचरल गॅस ऑब्टेन फ्रॉम दिस अर्थ लँड आर द एव्हरी इम्पॉर्टंट फॉर अस. मग जमिनीचा उपयोग फक्त राहणे, पक्षींसाठी किंवा शेतीसाठीच किंवा रस्त्यांसाठीच नाही, तर जमीन आपल्याला काय देत असते, तर जमिनीवर असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांना देखील या जमिनीचा उपयोग करत असतो. जमिनीतून मिळणारे जे काही खनिज आहे, जमिनीतून आपल्याला दगडी कोळसा, मुरमाड जमीन, काळी माती आपल्याला मिळत असते. जसे त्यात खनिज तेल देखील मिळतं. भूगर्भात आपल्याला वायू मिळत असतात, आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या वायूंचा उपयोग आपण करत असतो. दगडी कोळसा असेल त्याला आपण इंधनासाठी वापर करत असतो. पेट्रोल डिझेलच्या खाणी आपल्याला या क्रूड ऑइल्स आपल्याला मिळत असतात, ज्यातून आपण फिल्ट्रेशन करून ते ऑइल्स क्रिएट करून पेट्रोल, डिझेल, केरोसिनसाठी यूज करत असतो. म्हणजेच अर्थमध्ये जे काही कंटेंट आहे ते आपल्याला उपयोगाचे आहेतच. इट मीन्स दॅट द लँड इम्पॉर्टंट सोर्सेस लेट अस द सी एक्झॅक्टली व्हॉट लँड इन द मेड ऑफ. म्हणजेच याचा अर्थ असा की जमीन हे महत्त्वाचे संसाधन आहे. ही जमीन नक्कीच कशापासून बनलेली आहे हे आपल्याला पाहणे गरजेचं आहे. ठीक आहे. अर्थ कशापासून बनलेलं हे पण बघायचं आहे, कारण ज्यामध्ये मिनरल्स आहे, क्रूड ऑइल्स आहे, नॅचरल गॅसेस आहेत, ज्यावर जमीन, फार्मिंग, हाऊसिंग आणि रोड्स असे वेगवेगळे बनवून आपण त्याचा उपयोग करत असतात. मग ही लँड कशापासून बनलेली आहे याचा स्टडी आपण करूया. आता आपण पाहूया जमीन
कशापासून बनलेली आहे. तर आपण छोटासा प्रयोग करणार आहोत. छोटासा प्रयोग काय तर बघूया. तर आपल्याला काय करायचंय, प्रयोग काय करायचं बघूया. आपण सहज छोटा प्रयोग आपण घरी करू शकता सर्वजण. एक प्लास्टिकची बाटली आपल्याला घ्यायची, लक्ष देऊया. फर्स्ट प्रोसेस काय करायची, टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल, अ हँडफुल ऑफ द सॉइल्स, सम स्टोन्स, सँड सम ड्राय लिव्स अँड वॉटर्स. काय करायचे, प्लास्टिकची पारदर्शक बाटली ज्यामध्ये आपण सहज बिस्लरीचे पाणी पित असतो, त्याची बिस्लरीची ट्रान्सपरंट बाटली घ्यायची. मूठभर माती त्यात टाकायची, थोडे दगड, थोडे वाळू, पालापाचोळा आणि पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. ठीक आहे, पहिली प्रोसेस झाली की प्लास्टिकची बाटली घ्यायची, ट्रान्सपरंट, तिला आपण सहज आरपार बघू शकतो, ज्यामध्ये बाटलीत मूठभर माती, थोडे दगड, वाळू, पालापाचोळा आणि पाणी टाकायचं आहे. ही पहिली प्रोसेस झाली. सेकंड, कट ऑफ द अप्पर ट्रिपिंग द पार्ट ऑफ द बॉटल्स, पुट द रिस्ट ऑफ द मटेरियल्स इन द लोअर पार्ट अँड ॲड द वॉटर्स. बाटलीत निमुळता असलेला वरचा भाग आपण कापून टाकायचा, म्हणजे हा भाग कापून टाकायचा आहे, वरचा भाग मोकळा होऊन जाईल. खालच्या भागात उरलेले साहित्य टाका व नंतर त्यात पाणी टाका. ठीक आहे, पालापाचोळा, दगड आपण टाकलेला आहे आणि वरचं झाकण कट करून ते सर्व टाकायचं आहे. ठीक आहे, पालापाचोळा, दगड, वाळू आणि पाणी टाकायचं. त्यानंतर काय करायचं, स्टील द मिक्सचर थ्राउसली अँड पुट इट असाइड. त्यानंतर हे मिश्रण भरपूर ढवळून घ्या व त्याचे दुसऱ्या दिवशी निरीक्षण करायचं आहे आणि आम्हाला उत्तर द्यायचे. काय करायचंय, या बाटलीमध्ये वेगवेगळे मातीचे थर, माती टाकायची, थोडे दगड टाकायचे, वाळू टाकायचे, पालापाचोळा टाकायचे, त्याला मिक्सिंग करायचं आणि त्याला ढवळून घ्यायचं आहे आणि एक दिवस किंवा 2 दिवस त्याला राहू द्यायचं आहे. आता छोटे मोठे दगड, बारीक मातीचे वेगवेगळे थर तुम्हाला इथं पाहायला मिळतील, तेच तुम्हाला ऑब्झर्व करायचे आहेत आणि आमच्याशी डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये बाटलीत काय दिसतं, कोणते थर, मातीचे काय थर तयार होतात, किती थर तयार होतात, किंवा वरच्यापासून खालपर्यंत थरात काय काय दिसत आहे, याचं तुम्हाला डिस्कस करायचं आहे आणि ते आम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला काही पिक्चर्स पण दिलेले आहे, ते तुम्हाला ड्रॉइंग देखील करायचं आहे. त्याला आपण लेयर्स ऑफ लँड्स असे देखील म्हणत असतो. ठीक, वेगवेगळे लेयर्स ऑफ लँड आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला आपण पहिला टॉपिक पाहून घेऊ. द लँड्स ऑन दिस अर्थ ऑल्सो लुक लाईक दिस इफ अ pepilins is being the lands in your the neighborhood. Observe carefully. We part pit the truth for this the purposes. पृथ्वीवरील जमीन देखील त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला काय जवळपास जर तुमच्या जवळपास जर पाईपलाईन्स खोदायचं काम सुरू असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपण ते निरीक्षण करू शकतात. Carefully the pits dug in this purposes, you will see the layers under the land surface as shown in this occupying the figures. ओके, तर तुमच्या जवळपास जर कुठं पाईपलाईन खोदकाम सुरू असेल तर तुम्ही तिथं जाऊन निरीक्षण करू शकता की तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर काही जमिनीचे वेगवेगळे थर तुम्हाला पाहायला मिळतील. कुठं वरच्या भागाला जाड दगड असतील, मधल्या भागाला थोडी काळी माती असेल, अजून थोड्या वेळा खाली गेल्यानंतर थोडी भुरसट माती असेल, काही तांबड माती असेल, असे वेगवेगळे मातीचे थर तुम्हाला पाहायला मिळतात. अगदीच खोल गेले तर तुम्हाला खूप मोठे मोठे दगड पाहायला मिळतात. विहीर खोदताना पाहिलं असेल तर तुम्हाला वरती काळी माती, त्यानंतर थोडी मुरमाड माती, त्यानंतर थोडं दगड, थोडं मोठे दगड, त्यानंतर असे मातीचे थर आपल्याला पाहायला मिळत असतात. ठीक आहे, तर तुम्हाला जमिनीचे खाली काही थर आढळतील त्यांचे निरीक्षण करायचे आहे. If the lands, the natural soils, the topmost layers of the farm by the decomposition of this remain the plants and animals, this layers is the called humus. मग परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर जो असतो, म्हणजे हा जो थर आहे त्याला ह्युमस असे म्हणत असतात. तो वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषापासून कुजण्याने निर्माण होतो, यालाच आपण कृत्रिक मृदा किंवा ह्युमस असे म्हणत असतो. मग हा ह्युमस कशापासून बनत असतो, तर हा दरवर्षी वनस्पती डेड होतात, म्हणजे वनस्पती वाढतात आणि छोट्या वनस्पती जसं गवत आहे, छोटे झाडं आहेत, ते दरवर्षी वाढतात आणि डेड होतात, मग ते मरतात, मग ते कुजून जातात किंवा त्यांचं पूर्ण माती होऊन जातं. तो मातीचा वरचा थर हा त्याला ह्युमस म्हणत असतात. किंवा छोटे प्राणी हे मरतात, जमिनीत कुजून जातात, मग त्यापासून देखील हा मातीचा थर बनत
असतो, त्याला ह्युमस असे म्हणत असतात. ठीक आहे, बघूया. इट इज द युजली फाउंड इन dense forest. This land below this full of the sand, soil, a small stone, worm and insect. The soil are pieces of bedrock are found below the layers of land. ओके, मग हा थर शक्यतो दाट जंगलांमध्ये आढळतो. त्याखाली जमीन, वाळू, माती, बारीक खडके, कृमी, कीटकांयुक्त असते. या मातीचा थराला मृदा म्हणत असतात. ओके, ज्या मृदेमध्ये वेगवेगळे जमिनीची वाळू, माती, बारीक खडे, कृमी, कीटकनाशक युक्त असतात, अशा थराला आपण काय म्हणत असतो, लँड म्हणत असतात. डेफिनेशन लक्षात घ्यायचे. लँड बिलो द फुलफिल द सॅन्ड, सॉइल, स्मॉल स्टोन्स, वॉर्म अँड इन्सेक्ट ऑफ द सॉइल ऑफ द पीसेस बॅड रॉक्स आर फाउंड इन दिस बिलो लेयर्स आर कॉल्ड ॲज लँड. डेफिनेशन लक्षात घ्यायची विद्यार्थ्यांनो. जमीन म्हणजेच काय, तर जमिनीमध्ये वाळू, माती, बारीक खडे, कृमी, कीटकनाशकयुक्त असतात. या मातीच्या थराला मृदा असे म्हणत असतात. ठीक आहे. द सॉइल्स ऑफ द इमॅच्युअर्ड फर्दर द बिलो दिस लेयर्स इज द proportion of the soil decrease and that rock increase. This is the layers of bedrocks. मग खालील जमिनीत माती व मूळ खडकांचे तुकडे आढळतात. ही मृदा अपरिपक्व असते. म्हणजे या भागचा जो भाग असतो यामध्ये खूप दगड, लाल माती असते. या ठिकाणी आपण सहज शेती करू शकत नाही. ब्लॅड रॉक्स असते, म्हणजे खडक युक्त ती जमीन असते, त्यामध्ये शेती केली जाऊ शकत नाही. ठीक आहे, अपरिपक्व असते. त्यामुळे आणखी खालील जी माती असते त्याचे प्रमाण होऊन खडकांचे प्रमाण वाढत जाते. म्हणजे थोडं तर इथून आपल्याला खडकाचे प्रमाण हे वाढत जाऊन मोठे मोठे दगड तुम्हाला पाहायला मिळतील. दिस मेन मिनरल्स इज द सॉइल्स डिवाइड फ्रॉम दिस रॉक. that is why the soil different regions of the different the colors and the textures of the soils are both determined by the bedrocks. मग हे थर हळूहळू खडकाचे असतात. मग मातीमध्ये आढळणारे मुख्य जे खनिज आहे ही या खडकांमधून तयार येतात. म्हणूनच प्रदेशांनी ह्या माती वेगळी असते. तिचा रंग, तिचा पोत या दोन्ही बाबी मूळ खडकानुसार आढळत असतात. ठीक आहे, काही ठिकाणी आपला तुम्हाला काही भाग दिसला नसेल. दॅट द वाय सॉइल द डिफरंट रिजन्स ऑफ डिफरंट दॅट द कलर्स अँड टेक्स्चर्स ऑफ द सॉइल्स बोथ द डिटरमाइंड बाय द ब्लॅक रॉक्स. ओके, हा जो खडकाळ भाग आहे हा आपल्याला शेतीसाठी उपयोगाचा नसतो. जास्तीत जास्त त्यामध्ये दगड असतात, स्टोन असतात, म्हणून त्या ठिकाणी शेती केली जात नाही. परंतु या मातीच्या थरानंतर जो काय दगडी भाग सुरू होतो यामध्ये आपला नॅचरल मिनरल्स मिळत असतात. यामध्ये क्रूड ऑइल्स असते, पेट्रोल डिझेलचं खाणी लागतात, दगडी कोळसा आपल्याला मिळत असतात. म्हणजेच मातीचा किंवा जमिनीचा प्रत्येक जे लेयर्स आहेत ते आपल्याला उपयोगाचे आहेत. वरचा थर हा अगदीच काळ्या मातीचा, ज्यावर आपण शेती करू शकतो. काही मुरमाड भाग आहे ज्या ठिकाणी आपण वनस्पती किंवा झाडं लावू शकतो. काही भाग हा मुरमाड आणि दगडांचा बनलेला आहे, त्या ठिकाणी देखील आपल्याला काही वस्तूचा उपयोग केला जाऊ शकतो. आणि अगदीच खालचा भाग हा खूप दगडांचा बनलेला असतो, तो जमिनीचा शेवटचा थर असतो आणि त्याचा खाली असणारी क्रूड ऑइल असेल, मिनरल असेल, याचा उपयोग आपला होत असतो. म्हणजे जमिनीचा वरचा भागापासून तर लास्ट पर्यंत ह्युमस, सॉइल्स, miniature soils, layers of the soils and small stones, small rocks and bed rocks. ही जमिनीचे वेगवेगळे लेयर्स आहेत. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 लेयर्स मध्ये जमीन ही डिवाइड झालेली आहे. अगदी खालीच गेलं तर आज 5वा, 6वा, 7वा आपला लेयर्स पाहायला मिळतील. ठीक आहे, त्यानुसार ही डायग्राम देखील तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काढायची आहे. आणि तुम्हाला जो प्रयोग सांगितला आहे लेयर्स ऑफ मिक्सचर्स इन दिस बॉटल, तो देखील बॉटलचा प्रयोग तुम्हाला करायचा आहे. इथं आपण थांबूया.